एखादा विषय जर चालू असेल तर त्या विषयाला थोडंसं बाजूला ठेवून सद्गुरूंना भगवान श्रीकृष्णात ज्ञानेश्वर एवढं ज्ञानोबा आपल्या गुरुच्या नाही म्हणून सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरू महाराजांच्या बद्दल जे काही भाव व्यक्त केले तेच भाव आपण ज्ञानोबाच्या प्रती व्यक्त केले म्हणून आपण तेच भाव ज्ञानोबाच्या प्रती व्यक्त केले या सदहेतूने ज्ञानोबाच्या या सेवेसाठी सद्गुरू ज्ञानोबाचं स्मरण या ओळखून करायचं भगवान श्री ज्ञानोबाने सांगितलं की आता जे आपले चौफार ज्ञानोबा असं म्हणतात की माझ्या सद्गुरूंना मी ज्यावेळेला नमन करतो माझ्या सद्गुरूंच्या समोर ज्यावेळेला मी बसतो त्यावेळेला नमन कसं करेल तर माझ्या हृदयामध्ये आता हृदयामध्ये चौफार मी आपले ज्ञानोबा म्हणतात माझ्या हृदयामध्ये माझ्या हृदयाचा चौरंग करेल चौकळणी इतकं व्यापक त्याला करेल त्या हृदयाचा मी चौरंग करेल त्या चौरंगावर चरण पाहून माझ्या सद्गुरूंची पावलं त्याला बसली असं तुला हा 15वा अध्याय आपण जर पाहिला 15व्या अध्यायाची पहिलीच होती ज्ञानोबांनी त्या अध्यायाची सुरुवात आता या शब्दाने केली ज्ञानोबा महाराज ज्यावेळेला कोणता शब्द बोलतात तो शब्द व्यर्थ नसतो मला म्हणतात की माऊलींनी बोललेला शब्द काय एखादी मात्रा एखादा काना अनुस्वार विसर्ग काहीच व्यर्थ नाही कारण ते ज्ञानोबा आहे माऊलींनी बोललेला एखादा शब्द व्यर्थ जाऊ शकत नाही म्हणून ज्ञानोबांनी अध्यायाची सुरुवात आपण बोलता बोलता अनेक शब्द बोलून जातो आणि ज्ञानोबाला एखादा शब्द बोलतात एखाद्या ठिकाणी ज्ञानोबा एखादी मात्रा योजतात त्यावेळेला ज्ञानोबांनी आता शब्द आता शब्दाचे संबंध जेव्हा जेव्हा शास्त्रामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये अभंग करण्यामध्ये आता शब्द आलेला आहे आता शब्दाला काही एक पार्श्वभूमी आता शब्द असा येतो आपण बोलता बोलता आता कितीदा बोलून जातो आता पाच झालं असं मला वाटतं महाराज नादबाबा ज्या वेळेला शब्द वापरतात आता त्यावेळेला त्याच्या मागे काहीतरी पार्श्वभूमी असते त्या पार्श्वभूमीच्या व्यतिरिक्त कुठेही कशाही प्रकारचा शब्द माऊली बोलत नाहीत म्हणून या ठिकाणी जो ज्ञानोबांनी आता शब्द वापरलाय त्या आताच्या संबंधानं थोडंसं चिंतन करणं इष्ट ठरतं माऊली म्हणतात की आता हृदय आपुले हा आता शब्द याचे पार्श्वभूमी काय आपण
करायचं आहे, शारदेला ज्यावेळेला नमस्कार करायचा आहे तेव्हा ज्ञानोबराय महाराजांनी आता शब्द वापरला. तो आरंभ करायचा म्हणल्यानंतर आता शब्द वापरलाय. उदाहरण आजची ओवी, आता हृदय हे आपले चौफाळून आपले वरी वैसव. समाप्ती झाली आणि त्या 14व्या अध्यायाच्या समाप्तीनंतर 15वा अध्याय आता सुरुवात करायचा आहे. आता हा शब्द आरंभ सूचक ज्ञानोबरायांनी वापरला. आणि आता हा शब्द ज्ञानोबरायांच्या या ज्ञानेश्वरीमध्ये आनंतर्य म्हणजे नंतर एखादा विषय संपून नवीन विषय ज्यावेळेला सुरू होतो त्यावेळेला सुद्धा पूर्व प्रकृताच्या अपेक्षेने आता हा शब्द आलेला आहे. तो कसा आलेला आहे? प्रसिद्ध उदाहरण आहे, किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धीस नेले तेथ माझेची उरले पाईकपण. 18व्या अध्यायामध्ये तुम्ही विषय आलाय बघा. 18व्या अध्यायामध्ये माझ्या ज्ञानोबरायांनी जेव्हा ज्ञानेश्वरीच्या भाष्याची समाप्ती केली, ज्ञानेश्वरी सगळी सांगून ज्ञानोबरायांची झाली, ज्ञानोबरायांनी सगळं सांगितलं, गीतेवरचं भाष्य आता पूर्ण झालं. ज्ञानोबराय तिथं म्हणतात की तेथ माझेची उरले पाईकपण. हे सगळं मी केलं. ज्ञानोबराय महाराजांनी हे सगळं केलं. महाराज ज्ञानेश्वरीसारखा विशाल असा ग्रंथ की ज्या ग्रंथावर 700 वर्ष झालं आपण प्रवचन वारकरी करतोय, पण अजून आपलं समाधान होत नाही. अजून 7000 वर्ष झाले तरी होणार नाही, कारण ती ब्रह्मसाम्राज्य दीपिका आहे ज्ञानेश्वरी. म्हणजे अशी ज्ञानेश्वरी की जो विलक्षण सगळ्या जगाला ज्याची भुरळ पळावी असा ग्रंथ आहे, त्या ग्रंथाचं निरूपण ते भाष्य ज्ञानोबरायांनी पूर्ण केलं. आणि पूर्ण करून माऊली म्हणतात की तेथ माझेची उरले पाईकपण, माझेची उरले भाष्यकारपण असं माऊली म्हणत नाही, पाईकपण उरलं असं माऊली म्हणाली. आणि मग हे पाईकपण बाजूला ठेवून माऊली म्हणतात की आता विश्वात्मके देवे. ज्ञानोबराय महाराजांनी पसायदान सांगायला ज्या वेळेला सुरुवात केली, पसायदान सांगत असताना ज्ञानोबराय महाराज सद्गुरुनाथांकडे मागणं मागतात की आता विश्वात्मके देवे. त्याच्या अगोदर माऊलींनी जी पार्श्वभूमी सांगितली आहे, पाईकपण जे आधी बाजूला केलंय, सगळी ज्ञानेश्वरी सांगून पाईकपण बाजूला ठेवून मग माऊली म्हणायला लागली की आता विश्वात्मके देवे. ज्ञानोबराय महाराजांनी तीनही अर्थाने आता शब्द त्यांच्या वाङ्मयामध्ये वापरला. आता मग ही जी प्रस्तुत असणारी ओवी आहे, या ओवीमध्ये आता हा शब्द का वापरलाय हे सुद्धा पाहणं फार महत्त्वाचं आहे. आता आपण आता शब्दाचे 3 अर्थ पाहून आलो. पहिला अर्थ आपण पाहिला मंगलसूचक. मंगल ज्या वेळेला करायचं असेल संतांना शास्त्राला त्यावेळेला आता शब्द वापरतात. आरंभ एखादा नवीन विषय ज्या वेळेला सुरू करायचा त्यावेळेला संत वापरतात. आणि तिसरा विषय आनंतर्य, काहीतरी पूर्वसुकृताच्या अपेक्षेने एखादी गोष्ट एखादी वस्तू सांगायची असते त्यावेळेला आता शब्द वापरतात. मग ज्ञानोबराय महाराजांनी या ठिकाणी जो वापरलेला आता शब्द आहे तो कोणत्या अर्थाने हे सुद्धा पाहणं फार महत्त्वाचं आहे. आता पहा, गंमत अशी आहे की मगाशी मी सांगून आलो की या ठिकाणी सुरुवात होते अध्यायाची, नवीन अध्यायाची सुरुवात होते म्हणून आता शब्द आहे. नवीन अध्यायाची सुरुवात म्हणजे आरंभवाचक आता शब्द आहे. या ओवीमध्ये सद्गुरूंचं नमन केलेलं आहे म्हणजे मांगल्यवाचक आता शब्द आहे. आणि या ओवीमध्ये आनंतर्य वाचक सुद्धा आता शब्द आहे. तुम्ही म्हणाल कसं? 14व्या अध्यायाचा आपण जर विचार केला, महाराज माऊली येते, 14व्या अध्यायाचा आपण जर विचार केला तर 14व्या अध्यायामध्ये एकूण गुणत्रय निरूपण आलंय. सगळ्या तिन्ही गुणांचं निरूपण माऊलींनी केलं. गुणातीताची लक्षणं सांगितली आणि ती लक्षणं सांगून झाल्यानंतर भगवान श्री ज्ञानोबराय महाराज आता ज्ञानाने मोक्ष होतो असं सांगतात. माऊली सगळं निरूपण 14व्या अध्यायाचं झालं, गुणातीताचं लक्षण झालं की माऊली म्हणतात की मोक्ष कशाने प्राप्त होतो? तर ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो. म्हणजे ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो या विषयामध्ये ज्ञानोबरायांनी 14व्या अध्यायाचा एक समारोप थोडक्यात केलेला आहे. आणि जर ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो तर हे मोक्ष मिळण्याचं ठिकाण, पत्ता काय? तर तो पत्ता म्हणजे सद्गुरू आहेत.
म्हणून पहिल्या या अध्यायामध्ये जे आता हृदय आपुले चौफाळून या जे भले म्हटलंय, इथं आनंतर्य हा अर्थ सुद्धा अपेक्षित आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं हे जे वर्णन आहे, ज्ञानेश्वर महाराजांचा एकही शब्द महाराज इथं आपण सेवा करावी आज एक अपूर्व योग आहे. प्रत्येक वारकऱ्याच्या जीवनामध्ये हा योग यावा असं त्याला वाटत असतं. माझ्या ज्ञानोबारायांच्या समोर काहीतरी बोलावं, मी विद्वान आहे म्हणून नाही बोलावं, तर ज्ञानोबारायांनी माझं बोबडं बोलणं ऐकून घ्यावं. आतापर्यंत जे काही बोबडं बोलणं सुरू आहे ते बोबडं बोलणं ज्ञानोबारायांनी थोडंसं ऐकून घ्यावं आणि ते ऐकून घेता घेता ज्ञानोबारायांनी म्हणावं की बाळ चांगलं बोलतंय, बाळ बोबडं बोलतंय एवढं जरी म्हटलं, वांगलं बोलतंय एवढं जरी म्हटलं तरी पुरेसं आहे महाराज. अशी ज्ञानोबारायांच्या समोरची ही सेवा आहे आणि ही सेवा आपल्याला आज पूर्ण करायची आहे. ज्ञानोबाराय म्हणतात की आता आपण तिन्ही अर्थाने आता या शब्दाचा विचार केला. पुढं माऊली म्हणाली की हृदय आपुले. आता कधी तिन्ही अर्थ आपण पाहून आलो. 14व्या अध्यायात ज्ञान प्राप्त झालं आता, मांगल्य मंगलाचरण मी केलं आता, आणि मी या अध्यायाचा आरंभ केला आता. पुढं काय? हृदय आपुले. श्री ज्ञानोबारायांनी हृदय आपुले असा शब्द वापरलाय. भगवान श्री ज्ञानोबाराय महाराज म्हणतात की आपलं हृदय जे आहे, माझं जे हृदय आहे, त्या हृदयामध्ये भगवंताचे जे चरण, त्या हृदयामध्ये भगवंत सद्गुरूंची जे चरण आहेत ते चरण मी स्थापित करील. पण हे स्थापित करत असताना हृदयामध्येच का स्थापित करील हा प्रश्न आहे महाराज. इतर कुठल्या ठिकाणी स्थापित का करू नये, हृदयामध्ये स्थापित का करावी असा प्रश्न आहे. वास्तविक पाहता आपलं जर आपण हृदय पाहिलं, मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर मनुष्याचं जे हृदय आहे ते हृदय असं आहे की त्या हृदयामध्ये परमात्म्याचं निवासस्थान ते. सर्वस्य चाहम हृदयसन्निविष्टो मत्त स्मृतिर्ज्ञानमपोहनंच. ज्ञानोबाराय महाराज म्हणतात, एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी, बुद्धीस्पुरे अहिर्नशी ते वस्तू मी गा. ज्ञानोबारायांनी सांगितलं. राहतो कुठं भगवान? हृदयामध्ये राहतो. भगवंताचं हृदय जे निवासस्थान आहे. वास्तविक पाहता अजातवादाच्या नियमानुसार तर हा प्रपंच झालाच नव्हता. सगळीकडं परमात्माच आहे. नुसता परमात्मा नाही तर परमात्माच सगळीकडे. इतर बाकी विवर्त वगैरे जे ते नंतर निर्माण झाले. पण अजातवादाच्या निमित्ताने आपण सगळी आता ज्ञानोबारायांच्या समोर सेवा आपल्याला करायची आहे. त्यामुळं अजातवादाच्या नियमानुसार जर पाहिलं तर या जगामध्ये काहीच झालं नव्हतं. प्रपंच शून्य रूप होता. पहिले कोठेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा काहीच नव्हतं. पहिले काहीच नव्हतं. नंतर हा सगळा तेथे एक ढालगज निर्माण झाली. एक ढालगज निर्माण झाली, तिने एवढी खाती केली. नाथबाबांनी सांगितलंय. काहीच नव्हतं पहिले, काहीच नव्हतं. पण या सगळं असं काहीच नसताना सुद्धा मग या सगळ्या याच्यामध्ये हृदयामध्ये परमात्म्याचं स्थान आहे. परमात्मा तर सगळीकडेच आहे, मान्य आहे. तो सगळीकडे जरी भरून असला तरी सुद्धा विशेषत्वाने देव तर सगळीकडेच आहे. देवाचं निवासस्थान सगळ्या विश्वामध्ये आहे. पण आळंदीमध्ये ते प्रकर्षाने, आळंदीमध्ये माऊलीचा वास आपण वारकरी कुठं मानतो? जाता जाता एखाद्या दगडामध्ये सुद्धा माऊलींचा वास आहे. आपण वारीमध्ये प्रत्येकाला माऊली म्हणतो, दगडाला सुद्धा माऊली म्हणण्याची आपल्याकडे परंपरा आहे. नामदेवरायांचे चरित्र प्रसिद्ध आहे की त्या दगडाला कपडे नामदेवरायांनी घातले. माणूस म्हणून कपडे घातले नाही, देव म्हणून कपडे घातले, प्रसिद्ध आहे. पण असं असलं तरी सुद्धा हृदय हे जे आहे ते हृदय भगवंताच्या निवासाचं एक स्थान आहे. आणि या भगवंताच्या हृदयाच्या निवासस्थानामध्ये मी काय करील? माझ्या सद्गुरूंची पावलं मी स्थापित करील. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. सद्गुरूंची पावलं स्थापन करणं काय आणि माझ्या विठ्ठलाची पावलं स्थापन करणं काय एकच आहे महाराज. ज्ञानोबाराय महाराजांनी सांगितलं की या हृदयामध्ये, आता वास्तविक पाहता हे जे हृदय महाराज ते फार गमतीचं आहे. हृदयाचा आपण जर विचार केला तर हृदय हा शब्द अंतःकरण या विषयाचा समानार्थी शब्द आहे. अंतःकरण आणि हृदय हे जे दोन शब्द आहेत
ते समानार्थी शब्द आहेत. अंतःकरणाचा आपण जर विचार केला तर हे अंतःकरण कसं आहे, सगळ्या संतांनी विचार केला आहे. चंचलम हि मन कृष्ण, हे मन कसं आहे, चंचल आहे. किती चंचल आहे की आज इथं आहे तर उद्या वायोरिव सुदुष्कर